इयत्ता पहिली नवीन अभ्यासक्रम माय इंग्लिश बुक ग्रेड 1. Today we are going to learn page number 68. Look and act. पहा आणि कृती करा. How do you feel? How do you feel? तुम्हाला कसे वाटते? तुम्हाला कसे वाटते? How म्हणजे कसे. तर इथे काही इमोजीज म्हणजे चेहरे दाखवले आहेत. मग ते कसे आहेत रे? इंग्रजीमध्ये पाहूया आपण. हॅपी. हॅपी म्हणजे आनंदी चेहरा. इथे कसा चेहरा आहे? हसत आहे म्हणजेच आनंदी. सॅड. सॅड म्हणजे उदास, दुखी. सॅड, दुखी, उदास. अँग्री. हा चेहरा कसा आहे? रागिष्ट, रागावलेला म्हणजेच अँग्री. पुढे पहा. धिस फेस इज स्कॅर्ड. स्कॅर्ड म्हणजे घाबरलेला, भीतीदायक, घाबरलेला. स्कॅर्ड. हॅपी आनंदी, सॅड उदास, अँग्री रागवलेला, स्कॅर्ड घाबरणे. व्हेन यू गॉट अ गिफ्ट. तुम्हाला जेव्हा कोणी गिफ्ट देतात तेव्हा तुम्ही कसे असता? हॅपी. जेव्हा तुम्हाला कोण ओरडते, आई मारते, टीचर ओरडतात तेव्हा तुम्ही कसे असता? सॅड, उदास. आणि जेव्हा तुमचा एखादा मित्र तुम्हाला मारतो, फ्रेंड्स भांडण करतात तेव्हा तुम्ही कसे असता? अँग्री, रागवलेले. आणि इथे जेव्हा मुख्याध्यापक, प्रिन्सिपल तुमच्या क्लासमध्ये येतात तेव्हा प्रिन्सिपल, मुख्याध्यापकांना पाहून तुम्ही कसे असता? स्कॅर्ड, घाबरलेले असतात. का तर आपल्याला आता प्रिन्सिपल काही प्रश्न विचारतील, स्टडी झालेला आहे की नाही. अशा वेळेस तुम्ही कसे असता? स्कॅर्ड. नेक्स्ट वर्ड पिरॅमिड. वर्ड पिरॅमिड. लिसन अँड रीड. ऐका आणि वाचा. अ फ्लॉवर. हे काय आहे? फूल म्हणजेच अ फ्लॉवर. अ रोज फ्लॉवर. गुलाबाचे फूल. रोज म्हणजे गुलाब. अ रेड रोज फ्लॉवर. आता हे फ्लॉवर आहे. कशाचे आहे? गुलाबाचे म्हणजेच रोज, गुलाबाचे फूल. आणि कोणत्या रंगाचे आहे? लाल रंगाचे गुलाबाचे फूल म्हणजेच अ रेड रोज फ्लॉवर. रेड म्हणजे लाल. नेक्स्ट पिक्चर. अ होम. हे काय आहे? घर म्हणजेच होम. होम घर. अ बिग होम. बिग मोठे, मोठे घर. अ बिग स्वीट होम. मोठे, गोड, छान, सुंदर, स्वीट घर. अ होम, अ बिग होम, अ बिग स्वीट होम. नेक्स्ट पिक्चर इज हॅट. टोपी. अ हॅट. टोपी, अ हॅट. अ राऊंड हॅट. राऊंड गोलाकार, राऊंड गोलाकार. अ रेड राऊंड हॅट. रेड लाल. दिस इज व्हॉट? हॅट. अ हॅट, अ राऊंड हॅट, अ रेड राऊंड हॅट. अ बलून. दिस इज बलून म्हणजे फुगा. बलून, फुगा.
अ ब्ल्यू बलून, ब्ल्यू निळा रंग, निळा फुगा, अ ब्ल्यू बलून. अ स्मॉल ब्ल्यू बलून, स्मॉल लहान छोटा, अ स्मॉल ब्ल्यू बलून. अ बलून, अ ब्ल्यू बलून, अ स्मॉल ब्ल्यू बलून. तर हे आहे वर्ड पिरॅमिड. वर्ड पिरॅमिड म्हणजेच आपल्याला जे काही चित्र दिले आहे, पिक्चर आहे, वस्तू, त्याविषयी काही सेंटेन्समध्ये एक एक शब्द वाढवत जायचा. ठीक आहे. आता इथे पहा, हे कशाचे चित्र आहे? अ फ्लॉवर. मग त्यामध्ये आपण आणखी काय लिहू शकतो? एखादा शब्द गुलाब. मग हे अ रोज फ्लॉवर कोणत्या रंगाचे आहे? अ रेड रोज फ्लॉवर. असं अजून काय शब्द वापरणार आपण यामध्ये? त्याला म्हणतात वर्ड पिरॅमिड. त्या पिक्चरविषयी जास्तीत जास्त एक एक शब्द वाढवत सेंटेन्स बनवायचे. आता आपण आणखी लिहू शकतो अ रेड रोज फ्लॉवर हॅव अ लीफ. अ रेड रोज फ्लॉवर हॅव अ ग्रीन लीफ. अशा प्रकारे. ठीक आहे. वन मोर एक्झाम्पल आपण घेऊया. आता पहा, इथे आहे ही कार. दिस इज व्हॉट? अ कार. अ कार. अ रेड कार. अ रेड कार. गाडी. गाडी आहे. कशी आहे? लाल गाडी. अ कार. अ रेड कार. अ रेड कार इज टॉय कार. दिस इज टॉय कार. म्हणजेच खेळण्यातील गाडी आहे ही. दिस इज टॉय कार. अ रेड टॉय कार. पहा, आता इथे मी वर्ड पिरॅमिड बनवले आहे. अ कार, अ रेड कार, अ रेड टॉय कार. गॉट इट? सर्वांना समजलं असेल. वर्ड पिरॅमिड. ओके. अँड धिस फेसेस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांना शेअर करा. थँक्यू.